केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यात आहेत आणि आज त्यांच्या दौऱ्याविरोधात काँग्रेसचं पुण्यात आंदोलन सुरू आहे। दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन केलं जातंय। उत्सव चौक आणि सातारा रोड इथं काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे। तर आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांच्याकडून। ज्ञानेश्वर, अमित शहा पुणे दौऱ्यावरती आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा विरोध काँग्रेसकडून केला जातोय आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा सगळा बंदोबस्त आपण या ठिकाणी पाहतोय। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे महत्त्वाचं म्हणजे आंदोलन जे सुरू आहे ज्यात काँग्रेसचे आणि वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते आपल्याला आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। वंचित बहुजन आघाडीकडून देखील मोठं आंदोलन या सगळ्या परिसरामध्ये केलं जातंय आणि त्यासोबतच काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येनं या सगळ्या भागात आंदोलन करताना आपण पाहतोय। मोठी घोषणाबाजी या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केली जाते आहे आणि जो निषेध आहे तो अमित शहा यांच्या दौऱ्याला या सगळ्या कार्यकर्त्यांकडून केला जातोय। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो कार्यक्रम या ठिकाणी लोकमान्य टिळक यांच्या नावानं जो पुरस्कार दिला जातो त्याला हा सगळा विरोध काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यकर्ता पद्धतीने सुरू आहे। या ठिकाणी या सगळ्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या या ठिकाणी सुरू आहे। आपले प्रतिनिधी आपल्याला या आंदोलनाचे अपडेट देत आहेत। ही दृश्य आपण पाहतोय पुण्यातली आहेत। अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसचं पुण्यात आंदोलन केलं जात आहे। दिल्लीमधल्या जंतर मंतरवर जेव्हा विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं होतं त्यावेळी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेस पुण्यातल्या रस्त्यावर उतरली आहे। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेसच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे। वंचित बहुजन आघाडीचे देखील काही कार्यकर्ते तिकडे आंदोलनास्थळी उपस्थित आहेत। अमित शहा आज पुण्यात एका सत्कार कार्यक्रमासाठी पोहोचले। ज्यांनी प्रोटेस्ट केलाय त्यांच्यावरचे गुन्हे मागे घेण्यात ही मागणी घेऊन आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहोत। त्यांच्या निषेधाच्या गोष्टी आहेत, त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार आहेत आणि आणखीन बऱ्याचशा गोष्टी करण्यात येतील ते आता सांगणे बरोबर नाही। पण एक नक्की आहे की अमित शहांना जोरदार या ठिकाणी प्रोटेस्ट करण्याचा प्रयत्न हा अमित शहांच्या विरोधातला, भाजपच्या विरोधातला हा काँग्रेस पक्षाचा होता आहे आणि उद्या राहील। जंतर मंतर ज्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला त्या अश्रूचे धूर सोडण्यात आले आणि AK-47 कुठे शूट करण्यात आले। मग असं आदेश कोण देऊ शकतं? गृहमंत्र्याशिवाय तर पोलीस खातं करू शकत नाही ना। मग त्यासाठी जे अमित शहा आज पुण्यामध्ये येणार आहेत त्यांना आम्ही राजीनामा मागण्यासाठी इथं निषेध आंदोलन करत आहोत। अमित शहाजी जे आज या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या हस्ते टिळक पुरस्कार होतो आहे। गेली अनेक दिवस ते गायब होते, संसदेत सुद्धा ते आले नाही आणि जंतर मंतरवर जे आंदोलन करण्यात आलेले आहे ते चिरडण्याचं काम अमितजी शहा यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही त्यांचा विरोध करण्यासाठी आणि त्यांनी राजीनामा द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे। अमित शहा आंदोलनाला घाबरतात, विरोधाला घाबरतात। चौकामध्ये तुमच्यापासून तर आता जवळजवळ 1 किलोमीटर लांब पोलिसांनी आम्हाला परवानगी दिली आंदोलनाची, पण रात्रीच आमचे प्रमुख कार्यकर्त्यांना तुम्ही स्थानबद्ध केलेलं आहे। एवढं भित्र सरकार आजपर्यंत पाहिलं नाही। पण एक गोष्ट लक्षात घ्या, मतदार आणि नागरिक आणि तरुण पिढी जागा झालेला आहे। तुम्हाला प्रश्न विचारणार, चुका केले की राजीनामा द्यावा लागणार आणि तुमची उलटी गिनती सुरू झाली ह्याच्यातनं स्पष्ट आहे। ही दृश्य आहेत पुण्यातल्या रस्त्यांवरची। आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रतिष्ठेचा असा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे। मात्र या कार्यक्रमासाठी अमित शहा पुण्यात येत असल्यानं त्यांनी दिल्लीमधल्या जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांवरच्या लाठीचार्ज संबंधात अजून कुठलंही वक्तव्य केलं नसल्यानं आणि त्यांनीच हे आदेश दिलेले आहेत अशा आरोपांखाली आज काँग्रेसचे कार्यकर्ते पुण्यातल्या रस्त्यांवर आंदोलन करत आहेत। अमित शहा यांच्या विरोधात काँग्रेसचं पुण्यात निषेधार्थ आंदोलन सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देखील या आंदोलनात उपस्थित आहेत। काही